गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू ब्लॉग. की इथून पुढे पण खूप छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट होत जातील. आणि आपला जो दुसरा चॅनल आहे दीपटेक नावाचा, तर त्याला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. तर मी तुम्हाला जे पाठीमागचं ग्राउंड दाखवलं होतं ना आमच्या घराजवळचं, तर ग्राउंडवरती आज आहे ना फायनल मॅच चालू आहे क्रिकेटची. आणि आपल्या घराच्या फर्निचरचं जे काम चालू आहे त्याच्यामध्ये जवळजवळ प्लायचं काम 1-2 दिवसांमध्ये पूर्ण होऊन जाईल. 2 महिने जवळजवळ प्लायचंच काम चालू होतं. कटिंग वगैरे पूर्ण घरामध्ये ते घाण असायची, खूप अवघड. आता हे साफ करून मग लॅमिनेटचं काम पण चालू करावं लागेल. आता सिलेक्ट करतो आहे आता बेडसाठी, म्हणजे बेड आणि वॉर्डरोब जे आहेत ना त्याच्यासाठी लॅमिनेट सिलेक्ट केलेलं आहे मी. हॉलसाठी अजून काही सिलेक्ट होत नाही, कारण की जे कॅटलॉग असतात ना वेगवेगळे समजतच नाही आहे कोणत्या लॅमिनेटचा आपण वापर करावा, त्याच्यामध्येच कन्फ्युजन होतं आहे माझं. तरी पण आज किंवा उद्या आम्ही फायनल सिलेक्ट करणार ते, आणि नंतर त्याची ऑर्डर देणार. ऑर्डरनुसार ते येत असतं. आणि त्यामध्ये पण आपण जर ऑर्डर दिल्यानंतर ते पीस जर जास्त आले तर ते रिटर्न पण होत नाही आहे. त्यामुळे ते मिस्त्रींकडूनच व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून काढून घ्यावं लागेल की किती आपल्याला लॅमिनेट लागतं आहे. मग त्यानुसार तेवढेच लॅमिनेट आपण डिमांड करायचे, ऑर्डर द्यायची त्याची आणि मागवायचे. बेड झालेला आहे कंप्लीट आता. हा पूर्ण बघा, हायड्रोलिक पंप आहे इथं फिट केलेलं आहे खालच्या साईडला. याला त्या साईडला पण एक हायड्रोलिक पंप आहे. हा टॉप आहे. याच्यावरती जेव्हा गाडी येत असते त्याचं पण वजन आणि ह्या टॉपचं पण वजन, त्यामुळे इझिली पंप ऑपरेट पण होऊन जातो खाली. आणि कालच्या दिवशी म्हटलं होतं ना मी की इथे हे बेड साईड टेबल, साईड बॉक्स म्हणतो आपण त्याला, तर इथे ड्रावर असणार याला अशा पद्धतीचा एक. तर अजून याचं पण काम बाकी, म्हणजे अजून 2-4 दिवसामध्ये प्लायचं सर्व काम होऊन जाईल. नाहीतर इथे बघा सर्व प्लाय पडलेलं बघा इथे सर्व. हे सर्व कसं दिसतं आहे तुम्हाला लक्षात येईल. पूर्ण प्लायचं हे जोपर्यंत निघत नाही प्लाय तोपर्यंत इथं जागा पण फ्रेश होणारच नाही आहे. पतंग पकडायला गेले होते काय? पकडला काय? लोकांनी धरून गेला तो, आपल्या हातापर्यंत आला नाही, काय नाही. या बाजूला येत आहे जास्त पतंग. बोला, भरपूर पतंग आहे. आता 2 दिवसात चालू होतील पतंग. आता पतंगाला कमी नाही आपल्याकडे. या ग्राउंडवरती खूप पतंग येतात शरद भाऊ इथं दरवर्षी. मागच्या वर्षी पण इथं खूप पतंग यायचे. हवा अशी ना, या साईडची हवा आहे. हो. यावर्षी पण हवा जर राहिली ना. सार्थक कुठे गेले? सार्थक गेला क्लासला. क्लासला घरी येत होतं. कशाला? पतंग बांधायला. पतंग बांधायला नाही, आता ते गेले ना शाळेत. येते का नाही का आता? येतील आता क्लास संपला. 2 पड्या नाही मुलं आहे ना त्या बाजूला. वाटला. ये किससे काटते फिर ये वाला? किससे काटेंगे? इससे नहीं, राउंड करने की भी आती है ना एक मशीन इसकी? नहीं आती। कटर आता है ना एक? नहीं, वो ग्राइंडर मशीन से करते हैं। अच्छा, बाद में ग्राइंड कर देते हैं उसको. इससे काटेंगे, थोड़ा इधर उधर खड्डा पट्टी रहेगा। यार हो गया। कम ज्यादा इथं चालली आहे बघा क्रिकेटची मॅच. हे टुर्नामेंट आहे 2 ठिकाणी. या समोरच्या बाजूला पण आहे. दोन्ही ठिकाणी फायनल मॅच आहे आज. आणि या साईडला पण चालू आहे क्रिकेटची मॅच. फायनलच आहे आज दोन्ही ठिकाणी. तर आता पुन्हा घरी आलेलो आहे मी. माझ्या साल्याकडे गेलो होतो मी. मागे तुम्हाला म्हटलं होतं बघा की त्याच्या घराचं काम चालू आहे, तर तेच बघण्यासाठी आलो होतो. खाली फुटिंग वगैरे भरलेल्या होत्या, तर थोडी आयडिया द्यायची होती. मग आपल्या घराचं जे काम केलेलं मिस्त्री आहे ना, शेजारीच राहतं आमच्या ते, तर त्यांना घेऊन गेलो होतो मोनाभाऊंना. त्यांनी पण थोडी आयडिया दिलेली आहे घराच्या कामासाठी. आत्ताच पुन्हा घरी पोहोचलो. आता पुन्हा लॅमिनेटसाठी सिलेक्शन चालू आहे. म्हणजे जवळजवळ 4-5 दिवस झाले, तर लॅमिनेट काही सिलेक्ट होत नाही आहे. हे बघा, हे कॅटलॉग अजून तसेच ठेवलेले आहे खाली. हे 3 आणलेले. याच्यामध्येच एवढे ना
वुडन टाईपमध्ये, बाकीचे पण सेट आहे याच्यामध्ये. आणि हार्डवेअरमध्ये आम्ही पुन्हा गेलो होतो, आमचे मोठे बंधू पण होते सोबत, तर त्यांना घेऊन गेलो मी. आणि आम्ही पुन्हा तिथे पण बघितलं, पण आम्हाला काही ते खास वाटले नाही. घरी जे आणलेले आहे ना 3, त्याच्यामधलंच आपण सिलेक्शन करू. 1-2 दिवस लागले तरी चालेल, विचार करू थोडंसं आणि नंतरच फायनल करू मग लॅमिनेट. हॅपी पण आला आहे आता. हॅपी चल 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 ये हॅपी. हॅपी चल, त्याचा टायमिंगच असतो संध्याकाळचा. त्याला कोणी कोंब आला का खालून आला वाटतं का? आलं आहे का? हे काय पान नाही, ते पहिलंच लावलेलं होतं. पहिलं का? पहिलंच होतं लावलेलं. हे आले, हे नवीन आलं आहे पान. नाही नाही, हे झाड सक्सेस झाला हे नवीन आलं. अगोदर आलं असतं पण बकऱ्यांनी खाऊन टाकलं. बकरीने खाल्लं का बाबू? का काय राहू दे का? आले बरं का? कोंब आले बरं, कटिंग केल्यामुळं. हे मस्त आलं आहे झाड. हा आलं एकदम मस्त. हे पण आलं आहे मस्त. हे आले आले पाली आले आता, मस्त आले आता पाली. तर मित्रांनो, उद्या एक चांगल्या टॉपिकवरती मला व्हिडिओ बनवायचा आहे. तर तुम्ही सर्वांनी तो व्हिडिओ नक्की बघा. आणि सर्वांसाठी महत्त्वाचा असणार आहे तो, खास करून ज्या व्यक्ती सोशल मीडियावरती काम करत असतात ना, तर त्यांच्यासाठी तो व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे कोणी जर क्रिएटर असेल, यूट्यूब क्रिएटर किंवा इतर कोणत्या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही काम करत असाल, तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा तो व्हिडिओ असणार आहे. तर त्यामुळे, आणि किंवा अशा पण व्यक्ती असू शकतात की त्यांना इच्छा आहे की आपण पण अशा प्लॅटफॉर्मवरती काम केलं पाहिजे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच चांगला ठरणार आहे. तर तो व्हिडिओ मी उद्या बनवेल. उद्या बनवला म्हणजे तो परवा सकाळी पोस्ट होईल. तर तो व्हिडिओ पण सर्वांनी नक्की बघा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कॉमेंट नक्की करायची सर्वांनी. जय हिंद.